माहीत आहे, एखाद्या स्त्रीला आपला चुकून स्पर्श झाला तर आपण तिचे पाय धरले पाहिजेत, असं वागलं पाहिजे. आपण भारतातली पोरं आहोत, गावातली पोरं आहोत, गावातले लेकरं आहोत. आणि खुशाल पोरगी पळवून येता. 12वी झाली, पोरगी लहानाची मोठी केली होती. 12वीच्या अभ्यासासाठी बापानं तिला कॉलेजला ठेवलं होतं, हॉस्टेलला ठेवलं होतं पोरीला. पोरगी शिकली. कॉलेजात असताना एका पोरानं तिला हेरलं, तिला प्रेमाच्या जाळ्यात पाडलं. 2 महिन्याच्या प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं. पोरगी पळून गेली. 18 वर्ष वय पूर्ण झालं. 4 दिवस बापानं गावभर शोधली. 5व्या दिवशी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. 6व्या दिवशी पोलिसांनी नवरा बायको नवीन जोडपं पोलीस स्टेशनला हजर केलं. आणि पोरीच्या बापानं आपला हात पसरला. दिदा, माझं 2 मिनिटं ऐक. पोलिसांनी सांगितलं ते काय चालणार नाही, वय पूर्ण झालंय, जमणार नाही. कायद्याचा धाक आहे, कायद्यानं लग्न झालंय त्यांचं, खबरदार त्यांना त्रास दिला तर. अर्धा तास पोरगी ताब्यात द्या, अर्धा तास. भीक मागितली, भीक. आणि स्वतःच्या पोरीशी बोलायला मिळावं म्हणून गावच्या पुढाऱ्यांचे पाय धरले आणि पुढाऱ्यांना सांगितलं तुम्ही साहेबाला फोन करून सांगा, अर्धा तास पोरगी ताब्यात द्या म्हणावं. तिथंच द्या बाजूला, तिथंच पोलीस स्टेशन मध्ये. पोरीला बाजूला घेतलं. तिला वाटत होतं बाप हात उचलल, तिला वाटत होतं बाप मारल, तिला वाटलं होतं आई अंगावर धावून येईल, तिला वाटलं भाऊ पळून अंगावर येईल. नाही आला. उलट बाप आला आणि पोरीच्या पायात गुडघे टेकून बसला. दिदा, एवढीशी होती, आजारी पडली तर रात्र झोपत नव्हतो. एक एक घास तुझ्या पोटात घालायचो, एक एक कण तुझ्या पोटामध्ये घातला, लहानाचं मोठं केलं. दिदा, मलाही माझ्या मित्रानं बुलेट घेतलेली दिसली होती, पण तुझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून मी मोटरसायकल घेतली नाही. तुझ्या गळा रिकामा दिसला मला तर मी सोन्याची साखळी मला केली नाही. लहानाचं मोठं केलं. दिदा, तुला जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोवर घर बांधायचं नाही. पोरे, 2000चा मोबाईल मी वापरला आणि 20,000चा मोबाईल तुला घेऊन दिला. कधी त्यातला बॅलन्स कमी होऊन दिला नाही या बापानं, कधी पैसे तुझ्या जवळचे कमी होऊ दिले नाही. आणि आज परक्या पुराबरोबर गेली, भीक मागतो घरी चल. पोरीला तो बाप आठवला नाही खांद्यावर घेऊन फिरणारा. पोरीला तो बाप नाही आठवला गावभर बर्फी वाटणारा. पोरीला तो बाप नाही आठवला डोळ्यात तेल घालून तिला वाढवणारा, मोठं करणारा, सांभाळणारा. उलट पोरीनं अर्ध्या तासानंतर पोलिसांसमोर लेखी दिलं, माझ्या आईबापापासून माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे. काय वाटलं असेल पोरीच्या बापाला. झुरत राहतो बाप, कोणाशी बोलत नाही, काळजासारखा कोपरा रिकामा राहतो. लोक हसतात, अरे त्यानंच पळवून लावले असेल लग्नाचा खर्च कमी व्हावा आणि वाचावं म्हणून. लोकांना कोते बोलतात, थोतो करतात, त्याच्या जिंदगीभरच्या करतात. अरे ज्या दिवशी पोरगी झालेली असते ना त्या दिवशी छाताड फुगलेलं असतं. गावात कोण लग्न करणार नाही, असं लग्न करणार मी पोरीचं, एवढा अभिमान असतो. आणि ती पोरगी बापाला मान खाली घालायला लावते. भाऊकी म्हणते अरे त्याला होत नसेल, त्यानंच पळवून लावले असेल. बघा 6 महिन्यानं कसे एकत्र येतात. इच्छा नसते भाऊ एकत्र यायची त्याची, पण त्याला 4 महिन्यानं कळतं ज्याच्याबरोबर लग्न केलंय ना ते पोरगं आपल्या पोरीला मारते, आपल्या पोरीला त्रास देते. आणि त्यानं त्रास देऊ नये म्हणून 6 महिन्यानं पुन्हा बाप पोरीच्या घराला जातो, जावयाला स्वीकारतो, तोंडावरनं हात फिरवतो, जावय बापू झालं, आमचंच काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. दगडाच्या काळजाचा होतो आणि मुलीसाठी जगत राहतो. हा बाप आहे. पोरीला कळू नये. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला माय म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला माय म्हणतात. आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल. अख्खं आयुष्य आपल्या बापानं आपल्यासाठी मातीत घालवलं आणि आपण मोठे झाल्यावर म्हणतो आमच्या बापाला काही कळत नाही. काही कळत नसतं तर नख लावला असता तरी पोरीनो मेला असतात, नख लावला असता तरी मेला असता रे. तुम्ही ऐकलं पाहिजे पुराणी. काल एका कवीची ओळ माझ्या वाचनात आली. तो असं म्हणतो, मी किती मोठा झालो तरी बापा इतका मोठा होऊ शकत नाही. म्हणे त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो, त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो. जुळवताना काडी 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 लक्ष्मीचा शाप कळतो. हसतो मी हुंदका दाटून जेव्हा, हसतो मी हुंदका दाबून जेव्हा, खळाळून हसणारा मला माझा बाप कळतो. पोरेनो, उंबऱ्यातनं पाऊल बाहेर टाकताना 1000 वेळा विचार करा. बापानं तुम्हाला पाठवण्यासाठी भरपूर चांगली तयारी केली. थोडा त्याच्यावर विश्वास ठेवा. जगात कोणालाही कमी समजा, बापाला कधी कमी समजू नका. कोणाचाही अपमान होऊ द्यायचा. कधीतरी स्वतःच्या आईला विचारा, तिला म्हणावं माय तुला सगळ्यात जास्त आठवण कुणाची येते? ती म्हणते माझ्या बाबाची येते. काय येते?
ती म्हणते जेव्हा बाप जिवंत होता तोवर तुझा आजा होता तोवर माहेरात जायची, भाकरीचे 2 तुकडे यायचे, एक तुकडा उजव्या बाजूनं दुसरा तुकडा डाव्या बाजूनं टाकला जायचा, कडा कडा मोडली जायची. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन म्हणलं जायचं. आता बाप मेला, चपल्या सोडायला लिकेला उंबरा नाही, हे लक्षात ठेवा. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं ना पुरीनो, त्याचं नाव माहेर आहे. ओघा नाही येत डोळ्याला पाणी. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं, त्याचं नाव माहेर आहे. सगळे उठायच्या अगोदर जागं व्हावं लागतं, त्याचं नाव सासर आहे. सगळं मिळालं, बाप मिळायचा नाही. म्हणून जगात कोणालाही कमी समजायचं, बापाला कधी कमी समजायचं नाही. जगात कोणाचाही अपमान होऊ द्यायचा, बापाचा अपमान होऊ द्यायचा नाही. एवढं पाळा, एवढं पाळा. लक्षात ठेवा, हे जीवन एकदाच आहे. वन मोर नाही, वन्स मोर नाही. लिहायच्या आधी वाचायला शिका, खर्च करायच्या आधी 2 रुपये कमवायला शिका, बोलायच्या आधी लोकांचं ऐकून घ्यायला शिका, आणि मरायच्या अगोदर स्वतःसाठी चांगलं जीवन जगायला शिका. ही विनंती करतो आणि थांबतो.